नमस्कार. वाचन व्रत हा एक उत्तम उपक्रम मुग्धा गोडबोले हिनं सुरू केलेला आहे. त्याबद्दल मुग्धा तुझं खूप खूप कौतुक आणि मला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद. गौरी देशपांडे यांचं पुस्तक आहे हे असं आहे. मौज प्रकाशनाचं पुस्तक आहे आणि त्यातली एक कथा कलिंगड मी वाचून दाखवणार आहे. माझं नाव डॉक्टर मृण्मयी भजक आणि ही कथा वाचण्यासाठी मी सुरिंदर सिंगजी यांची परवानगी घेतलेली आहे. सुरिंदर जी, आपको भी बहुत बहुत धन्यवाद मुझे ये अनुमति देने के लिए. आणि आता कथा वाचते. कलिंगड. लहानपणापासून तिला कलिंगडाची फार आवड. आवड कसली? हावच म्हणा ना. मार्च नाही उलटला तो तिचा धोशा सुरू होई. कलिंगड आणा, कलिंगड आणा. आई बाबा म्हणायचे, अगं चांगला उन्हाळा पडल्याखेरीज गोडी चढत नाही. पण एखादं तरी फिकं पाणचट कलिंगड घेऊन अद्दल घडल्याखेरीज दरवर्षीची ही पिरपिर थांबत नसे. अखेरीस मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात बाबांबरोबर जाऊन सोपस्कारानं खरं कलिंगड घ्यायचा सोहळा पार पडे. हिनं काळपट हिरवच घ्यायचा हट्ट करायचा, कारण ते अधिक लाल निघतं ही समजूत. फळ विकायला 1000 वेळा विचारायचं, गोड आहे ना रे, गोड आहे ना, आहे ना गोड. शेवटी कंटाळून त्यानं म्हणायचं, आता मी काय आत शिरून पाहिलंय. हे ऐकून तिला खुदकन हसू यायचं. वाटायचं काय मस्त आयडिया आहे ना. कलिंगडात घर करून राहायचं. लाल गार गोड गोड, अगदी आत आत गुरगुटून बसायचं. गडगडाटी विजांची भीती नको, उन्हाचा चटका नको, शाळेची कटकट नको, नुसती मजा. पुढे मोठी होऊन प्रेमाबिंमात पडल्यावर तिनं भावी नवऱ्याला आपली ही कल्पना सांगितली होती. त्यालाही सुदैवाने तिची गंमत वाटली होती. शिवाय तो परदेशात वगैरे राहून आल्या कारणानं त्यानं त्यावर आणखी एक शेराही मारला होता. म्हणजे चीज मध्ये घुसून उंदरानं राहावं तसंच हे. तिला चीज या गोष्टीत फारसं गम्य नसल्याने आपला भावी नवरा अरसिक वगैरे नाही ना, असं चुटपुटून वाटून गेलं होतं. पण ते तेवढंच. पुढे लग्न होऊन 2-3 वर्ष लोटली तेव्हा प्रथम सासू, नणंद, मैत्रिणी, मग बहिणी, मग आई सुद्धा जरा भिवया उंचावून पाहू लागल्या. ही नोकरी वगैरे सगळं ठीक आहे, पण बाईचं खरं उद्दिष्ट मूल बाळ घर संसार हेच. या शेऱ्यापासून मला तू न तुला मी चा कंटाळा नाही यायला वाटतं अजून. इथपर्यंत सर्वांना हसत तोंड दिलं. बहिणीजवळ तेवढं म्हटलं की प्रयत्न चालू आहेत. हळूहळू पुढच्या वर्षात दोघांनाही कळून चुकलं आपल्याला काही मूलबाळ व्हायचं नाही म्हणून. दोघांचा एकमेकांवर जीव. तेव्हा त्यांनी ठरवलं, उगीच डॉक्टरांकडे जाऊन उणीव एकात की दुसऱ्यात ही अपराधाची वाटणी नकोच मुळी. लग्नाच्या 8व्या वाढदिवशी तिनं काहीसा भीतच विषय काढला. हो, कितीही जीवाभावाचा नवरा झाला म्हणून एकदम असलं काही क्रांतिकारक चटकन पुढे कसं मांडणार ना. पण बराच विचार करून तिनं ठरवलं होतं की हे करायला हवं, हे योग्य आहे. नेहमीच्या रोखठोक तंत्रानं इकडे तिकडे न करता तिनं सरळच विचारायचं ठरवलं होतं. पण आयत्या वेळी कसं बोलू झालं, जरासं घुटमळायला झालं. म्हणाली, अरे बरेच दिवस घोळतय मनात, आपण दोघांनीच असं चैनीत राहायचं बरं नाही वाटत. हातातला काटा सुरी बशीत ठेवून त्यानं आधी तिच्याकडे मग आजूबाजूच्या रेस्टॉरंटच्या दिमाखी नखऱ्याकडे नजर टाकली. थोडीशी आठी घालून मान डोलावली. आपल्यालाच बडबड करायची सवय असली म्हणजे सोबतीला मितभाषी बरा. पण आता काय म्हणू असा पेच पडल्यावर त्याचं संकटच. चटकन बशीतल्या अन्नाकडे नजर वळवून ती गपकन म्हणाली, मनात होतं एक मूल पाळायला हवं. आपल्याला असं नव्हतं म्हणायचं. शब्द बाहेर पडले आणि तिला शरमल्यासारखं झालं. कुत्र्या मांजरांच्या पिल्याला आणावं म्हणायचं
तसं नव्हतं म्हणायचं. काहीसे चांगले मायाळू शब्द वापरायला हवे होते. तो काही म्हणाला नाही तेव्हा तिनं वर पाहिलं. विचारात पडल्यासारखी कपाळावरची आठी आणखी लांब झाली होती. आता काय म्हणतो म्हणून माटमूट करत ती बघत राहिली. आणखी थोडा वेळ थांबून त्यानं सुस्कारा सोडला. ठीक आहे, पण परक्याचं मूल तुला लागेल ना माया? झेपेल ना सगळं? तिला आता पुढच्या कठीण विषयाला तोंड फोडायची वेळ आली होती, पण एकदा सुरू केल्यावर थांबण्यात अर्थ नव्हता. परक्याचं असं नाही रे, मला वाटतं कुणीतरी अनाथ. भावा बहिणीच्या मुलांचं ते तसं जमत नाही. आता तो वांशिक रोग वगैरे पुढे आणणार या भीतीनं त्यानं हो नाही करायच्या आतच तिनं परत घोडं दामटलं. म्हणजे अगदी तान्हं नाही हो, जरा मोठंसच, जाणतं. म्हणजे आपण त्याचे आईबाप आहोत अशा कल्पना डोक्यात शिरायलाच नकोत. पुढे मग त्यांना आपण दत्तक आहोत म्हणून कळलं की मोठा धक्का बसतो म्हणे. पहिल्यापासून सगळं स्वच्छ असलं की बरं काय. त्याच्या हास्यात थोडा उपरोध वगैरे आहे की काय असं तिला क्षणभर वाटलं, पण तो नुसतं परत ठीक आहे म्हणाला तेव्हा तिनं ते सोडून दिलं. शोध करता करता शेवटी एक दिवस दोघंही एका अनाथालयाच्या चालकांच्या ऑफिसात येऊन ठेपली. काही दिवसांनी येण्यातला उद्देश कळल्यावर चालकांनी आधी तिच्याकडे निरखून पाहिलं. नीटनेटकी, देखणी, सुखवस्तू, जरा परीट घडीतलीच. त्यांच्याही चेहऱ्यावर जरासं हसू उमटलं. नवरा पायी ओढत गप्पच बहुतेक वेळ. म्हणजे हिचीच मूळ कल्पना. तो आपला तिच्यात अंतरानं. साडी हवी, दागिना हवा, आता मूल हवं. जा आणि आणा बाजारातून. तुला हवं तसं रंग, पोत, किंमत सगळं जमलं की. त्यांनी विचारलं, काही विशिष्ट रिक्वायरमेंट्स आहेत का तुमच्या? आणि त्या प्रश्नातला उपरोध मात्र इतका स्पष्ट होता की तिचा चेहरा शरमेनं लाल झाला. म्हणजे म्हणजे काय? ती अडखळली. नाही म्हणजे कुणाला गोरच मूल हवं असतं तर कुणाला मुलगाच, तसं काही. तिच्या तोंडात एकदम कडू कडू झालं. डोळ्यासमोर उभा राहिला भाजी बाजार. गिऱ्हाईक येऊन हातानं रापून पसंत करून भाजी घेतायत. ही द्या, ही नको, अर्धा किलो बस. ती फटकन म्हणाली, नाही नाही तसं काही नाही, फक्त मूल जाणतं हवं. त्याला समजावं की आम्ही त्याचे खरे आईबाप नाही, पण माये खातर त्याला मूल मानलंय म्हणून. अहो पण जन्मात कधी न पाहिलेल्या मुलावर एकदम माया कशी जडणार हो तुमची? अजून उपरोध होताच सुरात. ती काही न बोलता साडीच्या निरीशी चाळा करत राहिली तेव्हा तिचा नवरा पाईप भोवतालून तितक्याच उपरोधाने म्हणाला, त्याची माया असं नव्हे, पण पोटात जी एक जनरल माया असते ना, तिच्या कारणानं म्हणा. चालक जरासे चमकले. दोघा पुरुषांची नजर भेट झाली तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल विशेष काही समजलं असावं, कारण दोघेही हसले थोडंसं. परत तिच्याकडे वळून चालक म्हणाले, तसं काही नसलं तर मग मी एक मुलगी रेकमेंड करेन. 10 वर्षांची आहे. जन्मल्यावर 1-2 दिवसातच इथं आणली पोलिसांनी. चलाख आहे पण बुजरी. माझ्या शब्दावर घेऊन जाणार असाल तर बोलवतो इथं, नाहीतर मग अनाथालय पाहण्याच्या निमित्तानं घाला सगळीच मुलं नजरेखालून आणि सांगा कुठलं घेऊन जायचंय ते. तिला परत कसनुसं झालं. शक्य असतं तर सारच सोडून तिनं बाहेरचा रस्ता धरला असता. चपलात पाय वळवळ करायला सुद्धा लागले होते. पण मान म्हणून काही असतो ना, नवऱ्यासमोर, या चालकांसमोर असा सरळ पराभव. खाली बघतच ती म्हणाली, आमचा विश्वास आहे तुमच्या शब्दावर, बोलवा तिला. त्यांनी घंटा वाजवून शिपायाला काही निरोप दिला. 5च मिनिटात त्यांच्या मागचं दार परत उघडलं. किन्नरा बारीक आवाज म्हणाला, मला बोलवलं होतं सर.
न राहून तिनं भरकन मागे पाहिलं. मुलगी दारातच उभी होती. हडकुळी, काळी सावळी, म्हणजे चक्क काळीच. डोळ्यात भरावं असं काहीच नाही. 2 आखूड वळलेल्या वेण्या. चेहऱ्यावर शिक्षकाकडे बघताना नेहमी असतो तो इंडिफरन्स. त्या दोघांकडे तिने पाहिलंही नाही. चालक म्हणाले, ये इकडे पुढे ये रोहिणी. या दोघांच्या मनात तुला घरी घेऊन जायचंय मुलगी म्हणून. त्यांना नमस्कार कर आणि जाऊन तुझे कपडे, पुस्तकं वगैरे आवरून मेट्रनना घेऊन ये इकडे परत. आता तिची नजर दोघांकडे वळली. भावी बापाकडे काही क्षण पाहून तिनं भावी आईलाही न्याहाळलं. तीही मुलीकडे बघत राहिली. डोळे काळे, जरा दूर दूरच होते. नाक सरळ पण जरा रुंद, चेहरा गोल, हनुवटी टोकदार, कपाळ अरुंद. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर भाव नाही कसलाच. ती हसली, पण तिला जाणवलं की हे हास्य म्हणजे नुसतं थोबाड ताणणं. अर्थातच मुलीनं त्याकडे दुर्लक्ष केलं. चालकांकडे वळून ती म्हणाली, आत्ताच्या आत्ता? हो, लगेच. दूर राहतात ते. जाताना बरोबरच घेऊन जातील गाडीतून. गाडी आहे यांची? हो, गाडी आहे, फ्लॅट आहे चांगला, स्वतंत्र खोली सुद्धा आहे एक तुझ्यासाठी. मुलगी आता थोडंसं हसली, पण तिच्याकडे वळून तिनं विचारलं, रंग काय आहे खोलीचा? अचंब्याने ती म्हणाली, पांढरा. जरासं थांबून मुलगी परत म्हणाली, चालेल, मी आलेच आत्ता, आणि पटकन निघूनही गेली. चालक आता बिझनेस लाईक सुरात एक फाईल पुढे सरकवून म्हणत होते, ही तिची हिस्ट्री. इथं केव्हा आणली ती तारीख, जनरल हेल्थ, प्रोग्रेस इन स्टडीज, गेम्स वगैरे वगैरे. मी तिचा लीगल गार्डियन असल्यानं अडॉप्शन पेपर्स वगैरेवर मीच सही करीन. तुम्ही पुढच्या आठवड्यात फोन करा. तोपर्यंत तयार असतील सर्व कागद. तिला खूप विचारायचं होतं. आणली तेव्हा कशी होती मुलगी? साधारण कसल्या आईची असावी? कुठं सापडली? पण तिनं नुसतंच विचारलं, रोहिणी नाव कुणी ठेवलं? चालक तिच्या नवऱ्याशी काही बोलत होते. त्यांनी चमकून विचारलं, काय? ओ, नाव. ती एक गंमतच आहे. ज्या मुलांना नाव नसताना इथं आणतात तेव्हा त्यांना आम्हीच नाव देतो. एक यादी आहे माझ्याजवळ 100 मुलांची आणि 100 मुलींची. आमच्या मेट्रन मुलाचं बोट एका हातात धरून डोळे मिटून यादीवर ठेवतात. हिनं बोट टेकलं रोहिणी नावावर. तेव्हा तिनंच ठेवलंय ते आपल्या स्वतःचं, म्हणा ना. तिला परत वाईट वाटलं. म्हणजे नाव काही वाईट नव्हतं तसं, पण जरा कॉमन प्लेसच. तिच्या स्वतःच्या मनात कोणे एकेकाळी जी येऊन गेली होती त्या फॅन्सी नावांसारखं नव्हे. होईल सवय हळूहळू. गाडीत बसायला लागल्यापासून सर्व गोष्टींबद्दल मग ती नव्यानंच विचार करायला लागली. नेहमीसारखं पुढचं दार उघडून ती आत शिरणार तो मनात आलं, लोकांची मुलं पुढं बसतात का? पण रोहिणीच आपणहून मागे जाऊन बसली. घरी आल्यावर पाहुणीला दाखवतात तसं सारं घर तिला दाखवलं. ही तुझी खोली, ही आमची, ही बसायची, ही जेवायची, इथं फ्रीज, हवं ते घेत जा वगैरे वगैरे. सुदैवानं उन्हाळ्याची सुट्टी होती तेव्हा इतक्यात शाळेचा प्रश्न नव्हता. तिनं रजा घेऊन ठेवली होती आठवड्याची. मुलीला कपडे, बूट, खेळणी, पुस्तकं सारं घ्यायला हवं. तेवढ्या एका दिवसात तिला कळून चुकलं, मुलगी खरंच बुजरी नव्हे, पण जरा त्रयस्थच होती. पटकन यावं, भडभड बोलावं, मैत्री करावी अशा स्वभावाची नव्हे. तेही बरंच. बघताच गळ्यात पडणारी असती तर अवघड वाटलं असतं. खोली मात्र मुलीला आवडली. तिनं 2-3 दिवसातच भिंतींना मासिकातली चित्र, नटनट्यांचे फोटो डकवले. कपडे, पुस्तकं बरी लावली शिस्तीनं. अनाथालय चांगलं होतं तर म्हणायचं. वागणा बोलण्यात थोडी गावंढळ होती, पण 4 लोकात लाज आणेल अशी काही नव्हती. खरं सांगायचं झालं तर अधिक काय अन उणं काय तसं लक्षात राहावं असं तिच्यात नव्हतंच काही. जेवताना नवरा बायको काय बोलत ते ती ऐके. बाहेर गेली तर त्यांच्यासोबत जाई. तिला न नेता येण्यासारख्या काही समारंभाला दोघं गेली तर स्वयंपाकाच्या बाईबरोबर घरी राही. रोज पान चाटून पुसून स्वच्छ करी. महिनाभरात नियमानं शाळेत जायला लागली. एकमेकांची
सवय पडल्यावर त्या काही बाई गप्पाही करत. शाळेतल्या मुली, मास्तरणी, बसमध्ये पाहिलेले लोक, सिनेमाची गाणी, आणखी काही. आईला हायसं वाटलं ते मुख्य हे की लेकीला रागवाय बोलायचा प्रसंग कधी येतच नसे. 3-4 महिन्यांनी अनाथालयाच्या चालकांना मुद्दाम पत्र पाठवून तिनं त्यांचे आभार मानले होते. एक मुलगी प्राप्त केली म्हणून आयुष्यात विशेष काही बदल करायला लागला नाही, याचं तिला खरं तर बरं वाटलं. जाणती मोठी मुलगी आणायचा आपला पहिला डिसिजन योग्य होता, याची तिला खात्री पटली. आणखी काही दिवसांनी समोरच्या ब्लॉकमधल्या एका मुलीचा वाढदिवस होता. ती रोहिणीच्याच वर्गात. तेव्हा तिच्या आईनं मुद्दाम बोलावणं केलं. तिनं चॉकलेटची बॉक्स आणून मुलीला दिली आणि तिला पार्टीला पाठवली. परत आली तेव्हा जरा गप्पच होती. कशी झाली पार्टी? छान. काय होतं खायला? केक आणि आईस्क्रीम, पोहे, चिप्स. मजा आली का? हो. रात्री ती नवऱ्याला म्हणाली, काहीतरी बिनसलं वाटतं रोहिणीचं. का? गप्प आहे. ती नेहमीच गसते गप्प. पण काही म्हणाली नाही पार्टीचं. आपली पार्टी का नाही होत म्हणून वाईट वाटलं असेल तिला. माय गॉड, खरंच की रे, माझ्या डोक्यातच नाही आलं हे. धाव घेऊन तिनं सेफमधले कागद काढले. त्यांच्यावर जन्मतारीख नव्हतीच, नुसती अनाथालयात केव्हा आणली ती तारीख. त्या दिवशी कसली पार्टी करायची? मग धर कुठला तरी दिवस, त्याआधी 1 आठवडा. चालक म्हणाले नाही का 2-3 दिवसांची असतानाच आणली होती. तिनं दिवस काढला. आणखी महिनाभरात होता. दुसऱ्या दिवशी मुलीला सांगितलं तेव्हा तिचं तोंड उजळलं. हे सुचलं आपल्याला म्हणून आईलाही आपली धन्य वाटली. पार्टीला नवा झगा हवा. कापड खरेदीला गेल्या दोघी. मुलगी सावळी म्हणून हिनं बारीक फुलांचं फिक्या रंगाचं कापड आणलं. झगा तयार झाला तेव्हा घालून दाखवला. वा, शोभून दिसतोय हा तुला, बाप म्हणाला. कुणाची चॉईस? माईचीच, मुलगी म्हणाली. बाप लेकींची नजर भेट होऊन त्यांना काहीतरी समजलं वाटतं एकमेकांबद्दल. दोघंही हसली जराशी. मग आली दिवाळी. फटाके, फुलबाजा, नातेवाईकांच्या भेटीगाठी सगळेच हिला म्हणत, मुलीवरून मोठी नशीबवान हा तू. अंधारातली उडी सरळ पडली हीच फत्ते. तिचंही तेच मत होतं खरं म्हणजे. पण समजूतदारपणाचं अर्ध क्रेडिट तरी ती आपल्याकडेच घेई, मनातल्या मनात. उन्हाळ्याची सुट्टी येऊन ठेपली तेव्हा ती कुठं घालवायची हा प्रश्न निघाला. नवऱ्याला रजा मिळेल असं दिसत होतं. तेव्हा फार कुठे लांब जाऊन खर्च न करता 4 दिवस तिनं आई वडिलांकडेच जाऊन राहायचं ठरवलं. गेल्याच्या दुसऱ्या दिवशीच भाजी बाजारात पहिल्यांदा दिसला तो कलिंगडाचा पर्वत. हिरवी, काळी, गोल गारगार, सारं बालपण उफाळून आलं वर. भराभरा जाऊन पर्वतातलं काळ्यातलं काळं, जडातलं जड कलिंगड ती शोधू लागली. मुलगीही आलीच मदतीला. दोघींनी मिळून एक भलं मोठं काळशार गोल कलिंगड निवडलं. तिनं भाजीवाल्याला विचारलं, गोड आहे ना रे बाबा? हा बाई. नक्की? हो नक्की. बघ हा, नाही निघालं तर. त्यानं तिच्याकडे जरा त्रासून बघत म्हटलं, आता मी काय आत शिरून पाहिलंय? आणि तिला खुदकन हसायला आलं. मुलगी ही खो हसायला लागली, कधी नव्हे ते. काय मज्जा माई, आत शिरून कलिंगडात राहायचं. सगळीकडनं आपला गार, लाल, गोड बाले किल्ला आणि आपण राजे. ती आ पसरून मुलीकडे पाहत राहिली. तिला दिसली मुलीची पांढरी खोली, त्यात ठेवलेले नीटनेटके कपडे आपल्या पसंतीचे. बूट तेही आपणच घेतले की तिला. पुस्तकं, बक्षिसं, जेवताना चाटून पुसून साफ केलेलं ताट. काय भाजी आवडते बरं हिला? ठाऊकच नाही. आपण होतो का इतक्या शहाण्या हिच्या एवढ्या असताना? किती हट्ट नव्हतो का करीत? न उमजताच तिनं एका हातानं ओढून मुलीला जवळ घेतलं. दुसऱ्या कवेत ते कलिंगड. दोन्ही स्पर्श नव्हेच.
कधीतरी विसरून परत गावलेले. ती म्हणाली, चल ग, आत्ताच्या आत्ता घरी जाऊन फोडू, तू अर्ध का आणि मी अर्ध. दोघीही खुदकन हसल्या. त्यांच्या हनुवट्यांवरून कलिंगडाचा रस ओघळायलाही लागला होता मनातल्या मनात. थँक्यू.